पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आरोपी तानाजी तायडे हा दारूच्या व्यसनाधीन होता। तो सातत्यानं पत्नी वंदना तायडे हिचा छळ करीत मारहाण करत असल्यानं त्रस्त झालेली पत्नी, मुलगी शारदा तायडे आणि दोन्ही मुले पुणे येथे राहण्यासाठी गेले होते। त्यानंतर आरोपीनं वारंवार पत्नी आणि मुलांची माफी मागून आपण दारू सोडल्याचं सांगत त्यांच्यासोबत राहण्याची विनंती केली। त्यामुळे तो सुमारे 6 महिन्यांपूर्वी पुणे इथे कुटुंबासोबत राहू लागला। मात्र तिथेही त्याचे दारू पिऊन पत्नीला त्रास देणे सुरूच राहिले। दरम्यान मोठ्या मुलाच्या विवाहासाठी कपडे खरेदी करण्याच्या निमित्तानं संपूर्ण कुटुंब 17 मार्च 2024 रोजी निंबा इथे आलं होतं। कपडे खरेदी झाल्यानंतर आरोपी आणि त्याची दोन्ही मुले पुन्हा पुण्याला परतली। मात्र पत्नी वंदना आणि मुलगी शारदा निंबा इथेच थांबल्या। 28 मार्च 2024 रोजी आरोपी मुलांना न सांगता अचानक पुण्यावरून निंबा इथे आला। रात्री सुमारे 9च्या सुमारास दारूच्या नशेत घरी पोहोचला। जेवणानंतर पत्नीने तुम्ही दारू प्यायले असल्यानं खाली खोलीत झोपा, आम्ही दोघी गच्चीवर झोपतो असं सांगितल्यानं त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर आरोपी खाली झोपायला गेल्याचं भासवून मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गच्चीवर गेला। त्यावेळी मुलगी शारदा हिला पावलांचा आवाज आल्यानं ती जागी झाली। तिने बाबा काय झालं असा प्रश्न विचारताच आरोपीनं कोणतेही उत्तर न देता गच्चीवर ठेवलेला मोठा दगड उचलून पत्नी वंदना तायडे यांच्या डोक्यावर मारला। वंदना यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। मुलगी शारदानं आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता।